मालेगाव तालुक्यात डोंगराळी नावाचे गाव आहे. मालेगाव कुसुंबा रोडवर वसलेले हे छोटेसे गाव डोंगराच्या कुशीत असल्याने या गावाला डोंगराळे असे नाव पडले आहे. डोंगराळे गाव अतिशय शांत, शेती व इतर व्यवसाय करून या गावातील लोक आपला उदरनिर्वाह करतात. या गावातील लोक गुण्यागोविंदाने आणि सामंजस्याने राहत असल्याने भानगडी हा विषय गावाला माहीत नाही. अशा या शांतप्रिय गावामध्ये अतिशय संतापजनक घटना घडली. या गावातील एका 24 वर्षाच्या तरुणाने अवघ्या 4 वर्षाच्या चिमुरडीवर पाशवी बलात्कार करून तिच्या डोक्यावर व तोंडावर दगडाने मारून तिचा निर्घृणपणे खून केला आणि तिचा मृतदेह गावातील टॉवर जवळील झुडपात फेकून दिल्याने या तरुणाविषयी तीव्र संताप उमटत आहे. राज्यात या घटनेने खळबळ माजली आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी क्राईम स्टोरी 02 या चॅनलवरती. कृपया तुम्ही चॅनलवर नवीन असल्यास आपला हा चॅनल सबस्क्राईब करून एका मराठी तरुणाला सहकार्य करा. वळूया व्हिडिओकडे. डोंगराळे गावात एक फोटोग्राफर राहतो. फोटोग्राफीचा व्यवसाय करून तो आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. पत्नी व एक 4 वर्षाची मुलगी असा त्यांचा परिवार होता. अतिशय सुखी समाधानात त्याचा संसार सुरू होता. एकुलती एक असणाऱ्या मुलीला हातावरच्या फोडाप्रमाणे हे दाम्पत्य जपत होते. ती लाडाकोडात वाढत होती. जशी ती आपल्या आई वडिलांची लाडकी होती तशी ती गल्लीमध्ये सर्वांचीच लाडकी होती. दिसायला गोंडस असल्याने सर्वजण तिच्याशी लढीवालपणे वागायचे. तीही बोलकी होती. आपल्या बोबड्या बोलण्याने सर्वांचे मन जिंकत असे. या गावामध्ये शेखर उर्फ विजय संजय खेरणार वय 24 हा तरुण त्याच्या आजीसोबत राहतो. मोलमजुरी करून जीवन जगतो. आजीशिवाय त्याचे कोणीही नातेवाईक नाहीत. आजी कामाच्या निमित्ताने बाहेरगावी व कुठेही गेली की तोच एकटा घरात राहत असे. त्याचा स्वभाव मात्र भांडखोर आणि चिडचिडा. एखाद्याशी भांडण झाले की त्याचा राग डोक्यात दीर्घकाळ राहत असे. काही दिवसांपूर्वी तो फोटोग्राफर आणि विजयचे भांडण झाले होते. त्या भांडणाचा राग डोक्यात घालून तो वावरत होता. त्याच्या मनात या गोष्टीचा बदला घेण्याची भावना तीव्र निर्माण झाली होती. तो संधीची वाट पाहत होता. रविवार दिनांक 16 नोव्हेंबर 2025 हा दिवस. त्या दिवशी फोटोग्राफर हा काही कामानिमित्ताने बाहेरगावी गेला होता. हे विजयला माहीत होते. तो गावाला गेल्याचे विजयच्या लक्षात आले होते. त्याची आजी घरात नव्हती. तीही बाहेरगावी गेली होती. विजय घरात एकटाच होता. घराच्या पायरीवर बसून तो जगदीशचा बदला कसा घ्यायचा याचा विचार करत होता. इकडे जगदीशच्या घरात त्याची पत्नी कामात मग्न होती, तर चिमुरडी मुलगी अंगणात समवयीन लहान मुलांसमवेत खेळत होती. विजयने ते पाहिले आणि तो त्या मुलीजवळ आला. चल तुला कॅडबरी देतो, असे तो तिला म्हणाला. लहान मुलांना कॅडबरी प्रिय. हा काका आपल्याला कॅडबरी देणार म्हटल्यावर तीही त्याच्याजवळ आली. तेव्हा त्याने तिला उचलून आपल्या घरी आणले. घरात जाताच विजयने दरवाजा लावला. ती चिमुरडी मात्र आपल्याला काका कॅडबरी देणार या आनंदात तिथे उभी होती. घराचा दरवाजा बंद करून विजयने त्या चिमुरडीवर राक्षसी लैंगिक अत्याचार केला. तिच्या वयाचे त्याला भान नव्हते. फक्त डोक्यात होती बदल्याची आग. काही दिवसांपूर्वी हिच्या बापाबरोबर आपले भांडण झाले. त्याने अपमान केला. त्याला चांगलाच धडा शिकवायला हवा हाच विचार त्याने डोक्यात धरला. तिच्यावर त्याने बलात्कार करण्यास सुरुवात केली. ती वेदनेने रडत होती. ती रक्तबंबाळ झाली, पण त्याला दया आली नाही. आपला कार्यभार आटोपल्यावर त्या नराधमाने घरामागे असलेल्या टॉवरजवळ असलेल्या झुडपात तो तिला घेऊन गेला. अत्यंत क्रूरपणे दगडाने ठेचून व गळा दाबून
त्याने तिला ठार मारले. तिचा चेहरा व डोके दगडाने ठेचल्याने ती रक्तबंबाळ होऊन तिथेच पडली. तिला तिथेच सोडून हा नराधम घरी पळून आला. तोपर्यंत घरात काम करत असलेल्या त्या मुलीच्या आईला बाहेर काय झाले याची कल्पना नव्हती. आपली चिमुरडी मुलांसमवेत खेळत असेल असे समजून ती काम करत होती. दुपारी 4 वाजता काम आटोपल्यावर ती बाहेर तिला बोलवण्यासाठी आली. तेव्हा अंगणात खेळत असलेली चिमुरडी तिला दिसली नाही. शेजारी पाजारी गेली असेल म्हणून तिने तिथे चौकशी केली, पण ती कुठेच दिसून येईना. आता मात्र तिचे धाबे दणाणले. सगळीकडे पळापळ करत तिने मुलीचा शोध घेतला. एव्हाना साऱ्या गावाला समजले की ती चिमुकली कुठेतरी गायब झाली आहे. अख्खा गाव त्या बालिकेला शोधू लागला, पण तिचा काही पत्ता लागत नाही. बाहेर सगळं गाव तिला शोधत आहे. नराधम विजयला समजले तेव्हा आपण काहीच केले नाही असा आव आणत आपल्यावर कुणी संशय घेऊ नये म्हणून तोही शोध मोहिमेत सहभागी झाला. तिचा फोटो त्याने घरच्यांकडून मागून घेतला. तिला शोधण्याचे त्याने नाटक केले. तिच्या पालकांनी तिच्यासोबत खेळणाऱ्या मुलांकडे चौकशी केली असता त्या मुलांनी विजय खेरणार कॅडबरी देतो म्हणून तिला घेऊन गेल्याचे सांगितले. तेव्हा तिच्या आई वडिलांनी त्याच्या घरात जाऊन त्याला विचारले. त्याने सांगितले की मी तिला कॅडबरी देऊन दुकानाच्या तेथेच सोडले होते. त्यानंतर तो पुन्हा त्यांच्या समवेत तिचा शोध घेण्यास बाहेर पडला. दरम्यान सर्वजण त्या चिमुरडीचा शोध घेत घेत विजयच्या घराच्या पाठीमागे असलेल्या टॉवरजवळ आले. तेव्हा त्या लोकांना टॉवरजवळ असलेल्या झुडपात यज्ञाचा भयानक अवस्थेतील मृतदेह मिळून आला. तिचे डोके व तोंड दगडाने ठेचले होते. ती रक्ताने माखून गेली होती. तिचा भयंकर अवस्थेतील मृतदेह पाहून लोकांच्या मनात संतापाची लाट उसळली. दरम्यान या घटनेची खबर मालेगाव तालुका पोलिसांना मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक तेजबीर सिंग संधू, पोलीस उप अधीक्षक यशवंत बाविस्कर, पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रीती सावंजी शिरसाट, उपनिरीक्षक दामोदर काळे आदींनी डोंगराळे गाव गाठले. पोलिसांनी मृतदेहाचा आणि घटनास्थळाचा पंचनामा केला आणि मृतदेह विच्छेदनासाठी नाशिकला पाठवला. दरम्यान या चिमुकलीला शेवटी कोण भेटले याची चौकशी पोलिसांनी केली. या चिमुरडीसोबत खेळणाऱ्या मुलांकडून पोलिसांनी माहिती घेतली असता विजय उर्फ शेखर संजय खेरणार या नराधमाचे नाव पुढे आले. पोलिसांनी त्याचे घर गाठले. घराची पाहणी केली असता घराच्या भिंतींवर रक्ताचे डाग पडलेले पोलिसांना दिसले. तेव्हा पोलिसांची चिमुरडीला क्रूरपणे ठार मारणारा हाच नराधम विजय आहे. लगेच त्याच्या मुसक्या आवळल्या. दरम्यान हे कृत्य विजयने केल्याचे समजताच गावकरी संतापले. त्याला आमच्या ताब्यात द्या, आम्ही त्याला फाशी देतो अशी मागणी करू लागले. तेव्हा पोलिसांनी परिस्थिती हाताळून जमावाला शांत केले. त्यानंतर विजयला मालेगावी पोलीस ठाण्यात आणले. तेथे त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने आपणच हा गुन्हा केल्याचे सांगितले. मुलीच्या वडिलांसोबत झालेल्या भांडणाचा बदला घेण्यासाठी विजयने मुलीवर क्रूरपणे अत्याचार करून खून केला होता. या घटनेबाबत तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये सांगा. अत्यंत माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना